चला आज बनवूया चमचमीत झणझणीत अशी पावभाजी, ती पण अवघ्या 15 मिनिटांमध्ये एकदमच झटपट। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर थोडेसे वाटाणे घ्यायचे, एक गाजर, फुलकोबी, एक बीट घेतलेला आहे, 3 मोठे साईजचे बटाटे घेतले, 3 टमाटे घेतले, 2 कांदे, 2 शिमला मिरची, जिरे लसूणची पेस्ट। त्यानंतर आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि सगळ्या चिरलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्या छान त्या बटरमध्ये टाकून चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये साधारण 1 ग्लास एवढं पाणी घालून सगळ्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या कुकरला लावून शिजवून घ्यायच्या आहेत। तर कमीत कमी 7 ते 8 मिनटामध्ये ह्या भाज्या छान शिजवून मऊ अशा तयार होता। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये जिरं लसूण छान परतून घ्यायचं आहे। जिरं लसूण छान परतल्यानंतर कांदा घालून कांदा पण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर शिमला मिरची घालायची, शिमला मिरची पण छान ब्राऊन होते तोपर्यंत परतून घ्यायचं। इकडे आपलं जे शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या तयार आहेत, ते छान मॅश करून घ्यायच्या। कढईमध्ये टोमॅटो घालायचा, टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की बेसिक जे मसाले आहेत, हळद, गरम मसाला, चटणी पावडर, पावभाजी मसाला हे छान परतून घ्यायचं। त्यानंतर शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मॅश केलेल्या भाजीचं सगळं मिश्रण कढईमध्ये टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून त्यांना छान मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर, तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल, जेवढी थिक भाजी हवी असेल तेवढी थिक ठेवा किंवा पातळ हवी असेल तर पाणी टाकून ती वाढवून घ्या आणि अशी ही आपली झणझणीत चमचमीत अशी पावभाजी अगदी 15 मिनिटात तयार होते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।